नमस्कार, श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे वटपौर्णिमा आणि आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे। तुम्ही पाहू शकता इथं कटाची आमटी झालेली आहे, भात झालेला आहे आणि हे आहे भजीचं पीठ आणि थोडंसं भजी केलेलं आहे, थोडेसे करायचे आहेत। तर ही आहे वांग्याची भाजी आणि हा नैवेद्याचं ताट केलेलं आहे आणि नैवेद्य सुद्धा होणार आहे। आणि हे खंडोबाला, मारुतीला आणि वडाच्या झाडाला हा नैवेद्य भरलेला आहे। आणि ते पाहू शकता पापड सुद्धा इथे तळलेले आहेत, पापड तळले झालेले आहेत, भजी, पापड, आमटी आणि पोळ्या सुद्धा इथे झालेल्या आहेत, पोळ्या सुद्धा। तर आता आमचं सगळं आवरलेलं आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात आवरून देवाला जाणार आहोत। तर आमचं सगळं घरातलं काम आवरलेलं आहे, स्वयंपाक वगैरे झालेला आहे। तर आम्ही तिघीही मस्त अशा तयार झालेलो आहोत आणि आता आम्ही वडाच्या पूजेसाठी निघालेलो आहोत। तर आमच्या घराजवळच वडाचं झाड आहे आणि आमच्या खिडकीतून वडाचं झाड दिसतं। तर बऱ्याच सुवासिनी बायका वडाच्या पूजेसाठी आलेल्या आहेत। तर आम्ही सुद्धा आता आवरून वडाच्या पूजेला निघालेलो आहोत। तर 11:45 वाजलेला आहे। तर आता आम्ही वडाच्या पूजेसाठी निघालेलो आहोत। चला, वटपौर्णिमा ही सुवासिनींचा सण आहे। तर त्या आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करते। तर सगळ्यांच्या घरामध्ये सगळं आवरावरी करून मग आपण वडाच्या पूजेसाठी जातो। तर हा खूप जुना म्हणजे अगदी प्राचीन असा वड आहे आणि याच वडाला सगळ्या सुवासिनी बायका पूजा करतात। तर इथे तुम्ही पाहू शकता भरपूर अशा सुवासिनी बायका आलेल्या आहेत आणि त्यांची पूजा सुरू आहे। व्हिडिओ करतोय होय।
तर आता आमच्या सगळ्यांची वडाची पूजन झालेली आहे. तर आता इथं सुवासिनी बायकांना ओटी घालून घेत आहे. तर आज सगळ्या महिलांचा उपवास असतो. तर काही जण पूजा केल्यानंतर उपवास सोडतात, तर काही जणी संध्याकाळी उपवास सोडतात. तर आम्ही पूजा झाल्यानंतरच उपवास सोडतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.